नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी या विषयाची 2019ची बोर्ड क्वेश्चन पेपर आपण या ठिकाणी सरावासाठी अभ्यासणार आहोत. यासारख्या मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवल्यामुळे आपल्याला चालू वर्षाची प्रश्नपत्रिका कशी असेल, त्यात कोणते प्रश्न येतील, त्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असेल, या सर्व गोष्टींचा अंदाज बांधता येतो. त्यामुळे मित्रांनो, या प्रश्नपत्रिका अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा आणि यासारख्या अजून काही प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. काही अडचण आल्यास कमेंट करा. या सर्व प्रश्नपत्रिकेतल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या प्लेलिस्टमध्ये दिलेली आहेत. संपूर्ण थिअरीचा अभ्यास आपला त्या प्लेलिस्टवर होणार आहे. इयत्ता 10वी बोर्ड प्रश्नपत्रिका इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी, इयत्ता 10वी टेक्निकलच्या विद्यार्थ्यांचा हा पेपर आहे. एकूण 80 गुणांची आपली प्रश्नपत्रिका असणार आहे आणि ती सोडवण्यासाठी 3 तासाची वेळही दिली जाईल. त्यासाठी काही महत्त्वपूर्ण सूचना दिलेल्या आहेत. बघा, त्या सूचना वाचा. अशाच सूचना आपल्या चालू वर्षाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा असतील. प्रश्नपत्रिकेचं स्वरूप हे असंच असणार आहे. प्रश्न पहिला आपला, रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा, असा असणार आहे 5 गुणांसाठी. बघा, पहिला प्रश्न, गिझरमध्ये थर्मलला इन्सुलेशन म्हणून टिंबटिंबचा वापर करतात. दुसरं, टिंबटिंबचा वापर करून LEDAC सप्लायरवर सुद्धा वापरतात. तिसरं, सोलर सेल टिंबटिंब तत्वावर कार्य करते. 4, बॅटरीचा उपयोग टिंबटिंब प्रकारचा सप्लायर मिळविण्यासाठी करतात. 5, खेळण्यामध्ये टिंबटिंब वापरतात. त्यानंतर ब भाग, योग्य जोड्या जुळवा. स्तंभ अ आणि स्तंभ ब या ठिकाणी दिलेला आहे. बघा, पहिलं विद्युत बेल, दुसरं फ्ल्युरोसंट ट्यूब, तिसरं ट्रान्सफॉर्मर, चौथं क्लिट वायरिंग आणि 5 इंडक्शन कुकर. यांच्या जोड्या लावायच्या आहेत 5 गुणांसाठी. त्यानंतर पुढचा क भाग आपला असणार आहे चुकी बरोबर 5 गुणांसाठी. 5 विधानं या ठिकाणी दिली जातील आणि ती चूक इतकी बरोबर ते आपल्याला अचूकरित्या लिहायचं असेल फक्त. बघा, पहिला, वॉटर हीटरच्या स्टील स्टँकमध्ये बसविलेला ॲनोड रॉड गंजणारे घटक आकर्षून घेतो. दुसरं, सॉलेनाइड कॉईल सुपर इनॅलमल्ट कॉपर वायरपासून बनवलेली असते. तिसरं, ट्रान्सफॉर्मरची प्रायमरी वायडिंग लोडला जोडलेली असते. आणि चौथं, व्होल्टेज रेग्युलेटरचा उपयोग DC पॉवर सप्लाय नियंत्रित करण्यासाठी करतात. आणि 5, कन्सिल्ड वायरिंग मजबूत व टिकाऊ नसते. त्यानंतर ड भाग असेल, एका वाक्यात उत्तरे लिहा 5 गुणांसाठी. पहिलं, सोलर सेलचे आउटपुट व्होल्टेज किती असते. दुसरं, बॅटरीमध्ये कोणते ॲसिड वापरले जाते. तिसरं, रेक्टिफायरचे प्रकार लिहा. 4, ट्रान्सफॉर्मरची व्याख्या लिहा. आणि 5, हॉट प्लेटच्या भागांची नावे सांगा. या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये थिअरीचे जे काही व्हिडिओ टाकलेले आहेत त्यात आपल्याला मिळतील. दुसरा, थोडक्यात उत्तरे लिहा, कोणतेही 4 12 गुणांसाठी. 1, विद्युत इस्त्री वापरताना घ्यावयाची दक्षता लिहा. 2, विद्युत बेलचे प्रकार लिहा. 3, कार्बन फिलामेंट लॅम्पची आकृती काढून भागांना नावे द्या. 4, ट्रान्सफॉर्मरचे फायदे लिहा. 5, DC पॉवर सप्लाय म्हणजे काय, त्याची गरज का भासते. 6, भारतीय मानक संस्थेने ठरवून दिलेली सांकेतिक चिन्हे काढा. त्यानंतर AutoCADमधील 3 कोऑर्डिनेट सिस्टीमची नावे लिहा. सांकेतिक चिन्ह AutoCAD ही स्वतंत्र अशी प्रकरणं आपली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहेत. DC पॉवर सप्लाय, ट्रान्सफॉर्मर, त्या प्रकरणामध्ये त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सविस्तररित्या अभ्यासायला मिळेल. प्रश्न तिसरा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा, कोणतेही 3 12 गुणांसाठी. बघा, या ठिकाणी 5 प्रश्न दिलेले आहेत, ती व्यवस्थित वाचा
आणि त्यापैकी कोणत्याही 3 प्रश्नांची उत्तरं आपल्याला सविस्तररित्या लिहायची आहेत. त्यासाठी पण तुम्हाला त्या नोट्स कामात येतील. प्रश्न 4, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा कोणतेही 2. 10 गुणांसाठी हा प्रश्न आहे. बघा पहिलं, विद्युत इस्त्रीच्या मुख्य भागांची नावे सांगून त्यांचे उपयोग लिहा. दुसरं, ॲटोकॅडमधील चौरस काढण्यासाठी आज्ञावलीचा वापर करा. त्यानंतर आकृत्या काढून भागांना नावं द्या. पुढचा प्रश्न, सविस्तर उत्तरे लिहा 16 गुणांसाठी. कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत आपल्याला. पहिला आहे सोलर पॅनलची आकृती, दुसरं वायरिंगच्या संदर्भातले नियम, तिसरं इंडक्शन कुकरचे महत्त्वाचे भाग, त्याचे उपयोग. त्यानंतर 6वा प्रश्न आपला असणार आहे, एक उपप्रश्न सोडवा 10 गुणांसाठी. आकृत्या काढायच्या आहेत आपल्याला दिलेल्या माहितीच्या आधारे. तृतीय काटकोन प्रक्षेप पद्धतीने काढायचा आहे आणि लंबजन्य प्रक्षेप देखावावरून तुल्य प्रतिमा देखावा काढायची. बघा त्यासाठी काही आकृत्या दिल्या आहेत या ठिकाणी. क्वेश्चन क्रमांक 6च्या पहिल्यासाठी ही आकृती आहे. अशी आकृती आपल्याला आपल्या कार्डशीट पेपरवर काढायची आहे. त्यानंतर आकृती क्रमांक 2 प्रश्न क्रमांक 6व्याच्या दुसऱ्यासाठी ही आकृती आहे. अशी आकृती काढा आणि ते 12 गुण मिळवा. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजीचा बोर्ड प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी सोडवलेली आहे. आपल्याला ही प्रश्नपत्रिका नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब.